इर्विनमध्ये नियमाची पायमल्ली. आजारातून लवकर बरे होण्यासाठी, विविध संसर्गजन्य आजारातून मुक्त होण्यासाठी आठवड्याच्या 7 दिवसासाठी विविध रंगाच्या बेडशीट वापरण्याचा नियम ठरवून दिले असताना या इर्विनमध्ये नियमाची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. संक्रमण आजारांचा धोका कमी करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात दररोज वेगवेगळ्या रंगाच्या बेडशीट वापरण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील बहुतांश शासकीय रुग्णालयात या निर्णयाला छेद देत आजही जुन्या, कधीकधी वितळलेल्या बेडशीटचा वापर सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून केवळ कागदी आदेश तर प्रत्यक्षात अंमलबजावणीचा अभाव अशी स्थिती सध्या दिसत आहे. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयामध्ये दररोज वेगवेगळ्या रंगाच्या चादर वापरण्याचा नियम केवळ कागदावरच राहिला आहे. रुग्णांना स्वच्छ, निर्जंतुक चादरी मिळण्याऐवजी अनेक ठिकाणी जुन्या व फाटलेल्या चादरी अंतरल्या जात असल्याची तक्रार पुरुरुग्णांकडून होत आहे. विशेषतः शस्त्रक्रियेनंतरचे रुग्ण, महिला प्रसूती कक्ष, बालरोग विभागात या निष्काळजीपणाचा अधिक धोका असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात कक्षात कोणत्या दिवशी कोणती बेडशीट असावी या संदर्भातील चार्ट लावण्यात आला आहे. कधीकधी बेडवर कोणतीच बेडशीट नसते. एकाच चादरीचा दीर्घकाळ वापर झाल्यास त्यावर जंतू, जीवाणू, बुरशी वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रुग्णांमध्ये संक्रमण वाढण्याची शक्यता असते. हा धोका लक्षात घेऊन रुग्णालयातील स्वच्छतेसाठी रोज बेडशीट वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दररोज न बदलणाऱ्या जाणाऱ्या चादरींमुळे जंतू संसर्गाचा धोका वाढतो. तसेच शस्त्रक्रिया व ICU विभागात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.